यावेळी एक मोठी बातमी 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय असंच म्हणावं लागेल आणि लवकरच परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे। गेले 3 दिवस पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते। काही राजकीय नेते मंडळींनी सुद्धा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि आता 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय आणि लवकरच आता परीक्षेची नवी तारीख जाहीर होणार आहे। 2 परीक्षा एकाच दिवशी होणार होत्या आणि त्यामुळेच या परीक्षा थोड्या अंतराने थोड्या फरकाने घेण्यात याव्यात अशी मागणी होती विद्यार्थ्यांची। आज तिसरा दिवस होता त्यांच्या आंदोलनाचा आणि अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे। परीक्षा असतात त्या आधी जाहीर होतात, त्यामुळे त्या अनुषंगाने आयोगाने सुद्धा परीक्षा घेणं हे महत्त्वाचं आहे। पण त्या पद्धतीने ते न घेता जाहीर घाई गडबडीने केल्यामुळे ही अडचण आली। याच्यापुढे या गोष्टी होऊ नये आणि विद्यार्थ्यांना विश्वासात थोडंसं घ्यावं आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा। आणि परत एकदा सांगतो, क आणि प कंबाईन 10 दिवसामध्ये याबद्दलचा भरतीचा निर्णय हा झालाच पाहिजे, त्याची ऍड आलीच पाहिजे। त्यामुळे कृषी सेवाच्या बद्दल 2 दिवसामध्ये नोटिफिकेशन आलं पाहिजे, ते नाही आलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन होणार म्हणजे होणार। परीक्षा पुढे ढकलली, आम्ही स्वागत करतो, पण किती पुढे हे सांगावं लागेल। आता ठीक आहे, विद्यार्थ्यांचा शेवटचा निर्णय आहे, पण तुम्ही 4-5 महिने पुढे ढकलून चालणार नाही, 2 महिने असावे। क आणि प ही कंबाईन परीक्षा 15,000ची जी काय आकडे आहे ती जाहीर करणं बाकी आहे, पण ती 10 दिवसांचं काय झालं तर विद्यार्थी परत एकदा आंदोलन करतील। कृषीच्या बाबतीत 2 दिवसापूर्वी ट्विट केली आहे, आता पुढच्या 2 दिवसामध्ये त्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय नोटिफिकेशनच्या मदतीने काढला गेला पाहिजे असं आमचं मत आहे। तर रोहित पवार हे या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांसोबत सहभागी झालेले होते। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्याचा आजचा तिसरा दिवस आणि ही थेट दृश्य आपण आता बघतोय। आणि ज्या वेळेला हा निर्णय आला किंवा ही घोषणा झाली की एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात येते, त्यानंतर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली आणि ही आताची थेट दृश्य आपण बघतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत आपल्या सोबत आता। वैभव, हा निर्णय आल्यानंतरचं काय आता वातावरण, काय प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या देखील? पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे। मात्र आज तिसरा दिवस होता आंदोलनाचा आणि आज सकाळपासून आपण पुण्यातल्या या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातले अपडेट घेत होतो आणि अखेर आता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। 2 परीक्षा एकाच दिवशी होत्या आणि त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते, त्यांची गैरसोय होणार होती आणि म्हणूनच रोहित पवार यांनी देखील या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता। त्याचसोबत शरद पवार यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता आणि आता 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा जल्लोष सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत आपल्या सोबत। चंद्रकांत, आता काय वातावरण? आता परिस्थिती अशी आहे की अजूनही मुलांनी आंदोलन मागे घेतलेलं नाहीये, कारण याच्यात कसं सगळे राजकीय पदाधिकारी आहेत ऑलरेडी घुसलेले, ते आपापल्या मागण्या पुढे रेटून धरतात। मूळ आंदोलक जे मुलं आहेत ती राहिली बाजूला आणि बाकीची मंडळी सगळी, त्याच्यामुळे आता मागण्या कोणाच्या मान्य करायचा हे प्रश्न आहे। एक मागणी मान्य झाली, पण त्यांचं म्हणणं काय 258 जागा ज्या कृषीच्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत, त्याशिवाय ते हटणार नाही, त्याचं नोटिफिकेशन काढा मग आम्ही हटू, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आता ते जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशा विद्यार्थ्यांची ठाम भूमिका आहे। त्यामुळे आता शासन काय करते, फक्त परीक्षा पुढे ढकलून चालणार नाही, तर त्या जागाही ऍड करावं लागतील असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। बघू आता शासन नेमकं काय निर्णय घेतोय, तोपर्यंत ही गर्दी हलणार नाही असं सध्या तरी चित्र आहे। पण पोलिसांनी सांगितलंय तुमची एक मागणी मान्य झाली, बाकीच्या मागण्या शासन विचार करतंय, तुम्ही इथून निघून जा, पण विद्यार्थी काही हलायला तयार नाहीत। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते इथं घुसलेत आणि ते माईक हातात घेऊन आपापल्या पद्धतीने काही घोषणा देतात। हे सध्याचं इथलं केवस्थित चित्र आहे। कोण आहेत राजकीय नेते, म्हणजे कोण आहेत आता तिथे? त्याच्यात सर्व पक्षाचे युवा नेते आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, मग कोणी येतंय माईक हातात घेतंय, काही घोषणा करतंय आणि काही मग आता तर मग शेवटी वैतागून मुलांनी एक घोषणा केली की खाली बसा, युवा नेते खाली बसा। मग इथपर्यंत सगळं या टोकाला गेलेलं आहे। मग मुलंही आता वैतागलीत या सगळ्या युवा नेत्यांना, कोणी येतंय आणि मध्ये घुसतंय, म्हणून सगळ्या मुलांनी मागणी केली की आमच्या मागण्याकडे लक्ष द्या, तुमची चमकोगिरी करू नका। बरं, आता रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली होती? आता परीक्षा पुढे ढकलण्याचं तर सांगितलं, मात्र विद्यार्थ्यांच्या मागण्या आणखी आहेत तुम्ही म्हणताय तसं।
हो, त्यांचं तेही ऑब्व्हियसली विद्यार्थ्यांसोबतच आहे. त्यांचं म्हणणं आहे की इतर ज्या मागण्या आहेत त्याही मान्य व्हाव्यात, तोपर्यंत हलणार नाही. आता नेमकी काय त्यांनी रिॲक्शन दिले ती मी माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पोहोचले पण आपल्या माध्यमावरती ऑन एअर गेलेलं आहे. त्याच्यावरनं ते काय भूमिका घेतात, तर सरकार त्यांच्याशी नेमकं कोण बोलतंय, कोणाशी बोलतंय, याच्यावरनं सगळे आंदोलनाचं भवितव्य पुढे निश्चित. पण मेन व्हाईल कालपासून एक मुलगा इथं उपोषणाला बसला होता, त्याला चक्कर आली. आत्ताच विद्यार्थ्यांनीच त्याला रिक्षात घेऊन गेलेले आहेत. म्हणजे साधी अँब्युलन्स पण नाही. आज इथं जवळपास 5-6 हजार मुलं आहेत, एक अँब्युलन्स पण नाही इथं. हे दुर्दैव म्हणावं लागेल एवढ्या मोठ्या आंदोलनात. बरं, आंदोलन तर सुरूच आहे. परीक्षेची तारीख दुसरी लवकर जाहीर होईलच. मात्र आणखी कोणकोणत्या मुद्द्यांसाठी आता विद्यार्थी आणखी अडून बसलेत? प्रमुख मागणी आहे, एक मागणी मान्य झाली परीक्षा पुढे ढकलल्याची. दुसरी मागणी आहे कृषीच्या 258 जागा ज्या मंजूर केलेल्या आहेत कृषी खात्यानं, त्या तात्काळ याच जाहिरातीमध्ये ऍड कराव्यात. त्यासाठी वेगळं नोटिफिकेशन निघावं, ही प्रमुख मागणी आहे आताची. आणि 1500 जागा तात्काळ वाढून द्यावं, कारण 2025 पासून नवीन सिलेबस सुरू होत आहे. आत्ताचा जो सिलेबस आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, नंतर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लेखी स्वरूपात होणार आहे. त्याच्यामुळे हा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे अनेक विद्यार्थ्यांचा, शेकडो विद्यार्थ्यांचा. त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं की आमची शेवटची संधी आहे, आम्हाला जागा वाढून द्या. त्यासाठी ही सगळी गर्दी जमा झालेली आहे. अर्थात ते या मागण्या ज्या आहेत त्या लगेच तात्काळ मान्य होतील का आणि ते करायचे तर कशा, असे सगळे अनेक यक्ष प्रश्न या सरकारसमोर आहेत. एक मागणी तर तात्काळ त्यांनी परीक्षा पुढे ढकलली, पण बाकीच्यांचं काय? ज्या जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आंदोलन कसं चिघळणार कसं नाही याची खबरदारी सरकारला आणि नेत्यांना घ्यावं लागणार आहे, कारण अनेक नेते इथे तयार झालेले आहेत रात्रीच्या आंदोलनात. बरोबर. आणि चंद्रकांत, बाकीचे सगळे मुद्दे मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गेल्या 2 दिवसा म्हणजे आता 3रा दिवस आज आहे, त्यामुळे उद्या सुद्धा हेच चित्र दिसू शकतं का? एमपीएससीच्या आंदोलनाचं म्हणजे शोकांतिका हीच आहे. मुलं त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला उभारतात, लगी राजकीय नेते तिथे येतात, त्यांची मुलं घुसवतात, आंदोलन पेटतं. त्याच्यामुळे होतं काय, मूळ मुलांच्या मागण्या राहतात बाजूला आणि हे राजकीय नेते, युवा नेते मंडळी चमकोगिरी घडून त्याचं श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात. त्यातनं मग आंदोलन कुठेतरी भरकटतंय का, याचाही विचार खरं तर या सगळ्या युवा नेत्यांनी केला पाहिजे आणि मूळ मागण्यावर फोकस ठेवला पाहिजे. बरं, आता थोडंसं थांबवते. आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे सुद्धा आपल्या सोबत आहेत. वैभव, असं कळतंय आता एक मागणी तर मान्य झाली, आणखी बरेचसे मुद्दे आहेत ज्यासाठी मुलं अजूनही ठिय्या मांडून बसणार आहेत. कोणी ही घोषणा म्हणजे तिथे काही विद्यार्थी प्रतिनिधींना कोणी फोनवरून सांगितलं का काय, कशी त्यांची एक मागणी मान्य झाली आणि बाकीच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे विद्यार्थी काही इथून हलणार नाहीयेत असं कळतंय. स्वतः आमदार रोहित पवार आहेत तिथे या विद्यार्थ्यांसोबत. आज सकाळपासूनच आपण बघतोय काही युवा नेते सुद्धा यांच्या पाठिंब्यासाठी आलेले होते. मात्र विद्यार्थी या सगळ्या नेत्यांना देखील वैतागलेत अशी देखील एक प्रकारे माहिती मिळते. त्यामुळे आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य व्हाव्यात, आमचा जो उद्देश आहे या आंदोलनाचा. मात्र हे जे बाकी राजकीय नेते मंडळी या आंदोलनामध्ये घुसतायत मात्र ते थांबावं यासाठी सुद्धा तिथे घोषणाबाजी झाली. मात्र हा जो काही जल्लोष दिसतोय तो तात्पुरता, फक्त एक मागणी मान्य झाली त्या नंतरचा हा जल्लोष आहे. तो म्हणजे परीक्षा तर तुर्तास पुढे ढकलली गेली आहे. 25 तारखेला जी परीक्षा होणार होती ती पुढे ढकलली गेली आहे. मात्र आणखी काही कृषीच्या जागांबाबत जी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे, कारण 2025 पासून जी परीक्षेचा पॅटर्न बदलतोय त्यामुळे ही आता शेवटची संधी आहे त्यांच्यासाठी या पॅटर्नच्या परीक्षा देण्यासंदर्भातली. आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांची मागणी आहे की कृषीच्या जागा वाढवाव्यात किंवा अन्य काही ज्या मागण्या असतील त्या देखील मान्य व्हाव्यात, तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.